आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांच्यावरती टीका केली, आता भाजप सत्तेत आहे म्हणून त्यांच्यावर टीका करणार, या शब्दात राज ठाकरे यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं। आज राज ठाकरे यांची मुंबईतल्या काळा चौकी भागात सभा झाली। या सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय। यावेळी त्यांनी भाजपच्या प्रचाराच्या एका फोटोमधील परिवारालाच व्यासपीठावरती उभं केलं आणि ती जाहिरात खोटी असल्याचा आरोप केला। तर राफेल प्रकरणामध्ये अनिल अंबानींना कंत्राट का दिलं असा सवालही त्यांनी विचारला। तर मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याच्या संदर्भात हा संदर्भ देत हवा बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं। खोटं बोलून ठेवले की त्यांना समजत नाहीये भाजपवाल्यांना आता हे सगळं ह्याचं समर्थन करायचं कसं, या गोष्टी बोलायच्या कशा। आणि मग त्याच्यावरती उत्तर देता येत नाही, मग ती उत्तर देता येत ना, मग काय करायचं। मग असल्या काहीतरी गोष्टी बोलायच्या, यांना हे चालवतायत, त्यांना ते चालवतायत, यांना ह्या गोष्टी करतायत। आता म्हणे काहीतरी त्या माझ्या जुन्या क्लिप्स आता म्हणे काहीतरी त्या बाहेर काढतायत, जेव्हा मी काँग्रेसवरती टीका केली होती। हो, केलीच होती। मी ती गोष्ट नाकारली नाही, नाकारणार पण नाही। ते नालायक होते असं सांगितलं गेलं म्हणून तुम्हाला आणलं, तुम्ही त्यांच्याहून नालायक निघालात। काय कॉम्पिटिशन चालू आहे? मेरी कमीज तुम्हारी कमीज से सफेद कैसी, त्या लेवलला सगळं चालू आहे का? तुम्ही जास्ती खोटं बोललात का मी जास्ती खोटं बोलतोय? 2014च्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मी वाभाडे काढले आहेत, जेवढे भाजपवाल्यांनी पण काढले नव्हते। तेव्हा ते सत्तेमध्ये होते, त्यांचे वाभाडे काढले। आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमचे मी कपडे काढणार। मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईतल्या मुरली आपला तुमचा मिलिंद देवराला जाहीर पाठिंबा दिला। तुम्ही एवढंच पाहिलं, हा नुसता मिलिंद देवरा दिलेला पाठिंबा नव्हता। जर समजा उद्या असं पकडूया की मुकेश अंबानींना जर समजा मिलिंद देवराला मतदान करायचंय, मतदान करून आले असते, बरोबर की नाही? लोकांसमोर जाहीररित्या बोलण्याचं काय कारण आहे? मुकेश अंबानी आणि उदय कोटक, हे मुकेश अंबानी म्हणजे मी तुम्हाला परत सांगून ठेवतो तुम्हाला, मुकेश अंबानी म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जिवलग मित्र। हे मुकेश अंबानी आणि उदय कोटक एक इंडस्ट्रियलिस्ट, या देशामधला सगळ्यात मोठा सर्वात पॉवरफुल अशा प्रकारचा एक उद्योगपती जाहीररित्या सांगतो की मी मिलिंद देवराला म्हणजे काँग्रेसला मतदान करणार आहे। हे दक्षिण मुंबई पुरता नुसता मर्यादित विषय नसतो, हा देशाला मेसेज असतो। हे देशाला सांगणं असतं की भारतीय जनता पक्षाचं सरकार चाललेलं आहे, भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवरती येणार नाही, मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत। नाहीतर मुकेश अंबानी जाहीररित्या अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलंच नसतं। अहो, कुठपर्यंत खोटा प्रचार करतात, म्हणजे ह्यांचे हे जी सगळीची लावारिस कार्टी आहेत ना आयटी सेल मधली, हे वेगवेगळे बसून नुसते काय काय वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आतमध्ये टाकत असतात सोशल मीडियावरती। स्वतःच्या अधिकृत गोष्टींवरती टाकणार नाहीत, बाहेरून वेगवेगळ्या पसरवणार। यातली एक गोष्ट आमच्या हाताला लागली, दाखव रे ती। मोदी फॉर न्यू इंडिया, गरीबों को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं अभिमान है। कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है, कुछ कर नहीं सकती। पिछले 3 साल में 7.5 करोड़ लोग गरीबी से बाहर आए। फोटो बघताय, बाजूला एका फॅमिलीचा फोटो बघताय।
बोलव रे त्यांना. या इकडे. यांचा स्वतःचा घरातला त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा टाकला, तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत. त्यांच्या लावारिस कार्ट्याला लाजही वाटत नाही. आपण कोणाचे फोटो उचलतोय, कोणाच्या जाहिराती करतोय, काय करतोय काही माहिती नाही. ही अख्खी 5 वर्ष अशी घालवली या लोकांनी. बघून घ्या, ओळख करून घ्या. या त्या हे ते दिसतंय तुम्हाला, ओळखता येत आहेत. बसा.